हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्तच ना? चला, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर ॲक्च्युली संध्याकाळपासूनच ब्लॉगची सुरुवात होते, कारण सकाळी खरंच खूप धावपळ होत असल्यामुळं की आपलं ब्लॉग असं संध्याकाळ वगैरे चालू राहील. बरं चला, तर ॲक्च्युली ना की आजचा संध्याकाळचा मेनू आहे फक्त मसाले भात. सकाळी थोडीशी छोलेची भाजी केलेली होती, सो ते थोडंसं शिल्लक आहे आणि सकाळची एक चपाती आणि एक भाकरी शिल्लक आहे. सो विचार केला की मग मसाला भात केला की मग सगळ्यांना होऊन जाईल, त्यामुळे मग मसाला भात करते. कारण आता खूप दिवस झाला मसाला भात सुद्धा खाल्लेला नाही आहे आणि मसाला भात जर असेल ना तर भाकरी चपाती पण नसलं तरी चालतं. तर असा प्रकार आहे, त्यामुळे जरासं वेगळं पद्धत, म्हणजे तीच ती रेसिपी नको म्हणून मग मी काय केले, प्रत्येक वेळेला मी मिरची घालत नाही, बट ह्या वेळेला मग मी मिरची घातलेली आहे. कांदा लांबडे चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो सुद्धा मी असं लांबडे चिरून घेतलेला आहे. प्रत्येक वेळेला मी पनीर वगैरे घालते, पण आज आता पनीर नाही आहे आणि उद्या आपल्याला गावाला जायचं आहे, त्यामुळे मी जास्त काही आणायच्या भानगडीत पडलेलं नाही आहे. एक बटाटा घालू, कांदा टोमॅटो सिंपल करायचं आहे, बट बघू आपलं सिंपल होईल का. काजू थोडंसं फ्राय करू आणि काजू घालू आणि शेंगदाणे सुद्धा घालू. आणि प्रत्येक वेळेला मी शेंगदाणे घालत नाही आहे, त्यामुळे थोडंसं शेंगदाणेही घालू आपण. जे काही घरातलं आहे ना तर ते संपूर्ण करण्याचा तर माझा प्रयत्न आहे, कारण परत आपण गावाला जाणार उद्या, वास्तुशांती आहे त्यासाठी. आणि सो गावाकडचं ब्लॉग तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. जेवढं होईल कव्हर करायचं तेवढं तर मग मी करणारच आहे, सो तेही आपण करू. त्यामुळे हे सगळं धावपळ चालू आहे. अजून पॅकिंग काही नाही आहे, त्यामुळे पॅकिंगसुद्धा करायचं आहे. त्यामुळे मग म्हटलं की मसाला भात फक्त सिंपल करू, म्हणजे परत चपाती भाकरी वगैरे काही करायला लागणार नाही. सकाळची छोलीची भाजीसुद्धा अजून आहे आणि मसाला भात असेल तर काही लागणार नाही आहे. आणि श्रीषाचं बघायला गेलं तर आता बड्डे पार्टी आहे यक्षीचं, सो त्यामुळे ती तिकडे जाणार आहे, त्यामुळे तिचं जेवण होऊन जाईल. फत्तू येईल, सो मी फत्तू आणि आपले साहेब, तर तिघांच्यामध्ये फत्तूला सुद्धा खूप मसाला भातच आवडतो, त्यामुळे मग आमच्या तिघींना होऊन जाईल. सो असा विचार करून मसाला भाताचा प्लॅन केलेला आहे. सो चला दाखवते मी मसाला भात कसं करायचं आहे. सिंपल स्वीट रेसिपी मी कायम दाखवत असते, सो त्यासाठी आपल्या चॅनलला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करायचंच आहे. आता प्रत्येकाची मसाला भात करण्याची पद्धत ही खरंच वेगळी असते. आता कोण इथं मी पहिल्यांदा थोडंसं तूप घालते आणि तूप करपू नये म्हणून की थोडंसं तेलसुद्धा घालायचं. तुम्ही तेलामध्ये केला तरी काही हरकत नाही आहे. मसाला भात आपला तसं खरंच खूप छान लागतो. आता मी ॲक्च्युली आज ना शॉर्टकट पद्धत करते, म्हणजे आता गावाला जायचं आहे आणि जे काही आपल्याकडे भाज्या असतील किंवा जे काही आपल्याकडे साहित्य जे असेल जे खराब होणार नाही आहे, म्हणजे खराब होऊ शकतो असं पदार्थ जरी तुम्ही घेतला ना तरीही चालेल, तर त्या मसाला भातामध्ये घातला ना तर त्याची एक वेगळीच टेस्ट येते. वांगी वगैरे जरी असेल ना तरी घ्या, कारण वांगी भात म्हणा किंवा जरी आत्ता मसाला भातामध्ये वांगी जरी घातला ना तरी खूप छान लागतं. म्हणून मी काय केलं, इथं ते तूप करपू नये म्हणून थोडंसं इथं तेल घातलेलं आहे. तेल घातलं की तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मोहरी जिरे हिंग वगैरे टाकू शकतो. इथं मी एक मिरचीसुद्धा घेतलेली आहे, सो ते सुद्धा टाकायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण मसाले भात कधी कसा कराल ना की तरी त्याची टेस्ट ही वेगळी येते. आणि जे भात लवर असतात ना तर त्यांना तुम्ही कसलाही मसाले भात द्या, पुलाव द्या, बिर्याणी द्या, सगळ्यांना आवडतंच. सिंपल दही भात दिला तरीही आवडतंच. तर आता मला एक गोष्ट आठवली म्हणून मी सांगते की स्वयंपाकघरात उभा राहून आपण रोज रोज चविष्ट असं जेवण बनवत असतो. म्हणजेच हे फक्त काम नाही आहे असं मला वाटतं, कारण ती एक कला आहे आणि ही कला ज्या स्त्रिया सांभाळतात. आता ॲक्च्युली एक सुगरण होणार, आता मला मध्ये सगळे सुगरण असतात, फक्त थोडंसं चटणी मीठ वगैरे जास्त कमी जास्त होतं इतकंच. पण मी प्रत्येक लेडीजला सुगरणच म्हणणार आहे, कारण फक्त मीठ कमी जास्त होणं म्हणजे तिला सुगरण नाही म्हणणं असं होणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक लेडीजला मी सुगरणच म्हणत असते. सो ही एक कला आहे असं मला वाटतं आणि ही कला ज्या स्त्रिया सांभाळतात त्या प्रत्येकजण आपल्या घराची ती खरी शक्ती असते असं मला वाटतं. कारण ना की हे ॲक्च्युली जितकं सगळ्यांना सोपं वाटतं ना तितकं सोपं नाही आहे आणि हे एका स्त्रीलाच माहीत असते किंवा एका लेडीजला माहीत असते ह्या गोष्टी. सो मला असं वाटतं की घरची ती खरी शक्ती असते. सो तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर आपलं इथे आता ना की तेल तापलेलं आहे, नंतर त्यामध्ये मी थोडासा खडा मसाला टाकलेला आहे आणि मिरचीसुद्धा ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता खडा मसाला वगैरे टाकून द्यायचा आहे. शेंगदाणे मी टाकलेले आहे, काजूसुद्धा ह्यामध्ये ह्या स्टेजला तुम्ही टाकू शकता.
आणि जर तुमच्याकडे जरी शेंगदाणे घालायचं नसेल तरी पण तो ऑप्शनल आहे, त्यामुळे तुम्ही घालू शकता किंवा नाहीही घालू शकता. आता माझ्याकडे जास्त काही साहित्य नव्हतं, त्यामुळे मग मी शेंगदाणेसुद्धा घातलेले आहे आणि खरंच खूप भातसुद्धा छान लागतो. आणि मसाले भातातला जो प्रत्येक मसाला असतो ना की प्रत्येक मसाल्याची चव इथे वाढत जाते असं मला वाटतं. तसंच आपल्या आयुष्यातलं जे काही छोटे छोटे काम असतात, आपलं छोटं छोटं प्रयत्न असतं किंवा आपले छोटे छोटे यश असतं, ते आपल्याला की आणखी मजबूत करत जातं असं मला वाटतं. प्रत्येक भाज्यांचा जसा रोल वेगवेगळा असतो ना, तसं प्रत्येक आपल्या छोट्या कामाची म्हणा किंवा छोट्या आपल्या यशाची, छोट्या प्रयत्नाची ना की एक वेगळीच म्हणजे मजबूतपणा आपल्याला येत जातो असं मला वाटतं. सो असा मी मसाला छान परतून घ्यायचा आहे. त्यामुळे कांदा पण मी लांबडं चिरून घेतलेला आहे, कारण वेळसुद्धा कमी होतं. त्यामुळे मग मी बारीक बारीक काही चिरत बसलेलं नाही आहे. त्यामुळे सगळे जे माझ्याकडचे जिन्नस आहेत ना, तर ते मी असं लांबडे चिरून घेतलेले आहे, कारण पटकन आपल्याला करून अजून पॅकिंगसुद्धा करायचं आहे म्हणून. सो असं मला तरी वाटतं. तर तुम्ही मला सांगा की मसाले भाताची रेसिपी तर नक्कीच सांगणार आहात, पण जे काही मी सांगते ना की बाबा आपली चव आपण वाढवतो किंवा आपण जे करतो ते आपली खरी शक्ती आहे असं मला वाटतं. सो म्हणून ना की आपले जे लेडीज असतात किंवा स्त्रिया असतात, आज मला मसाले भात बनवत असताना की स्वतःलाच एक शब्द द्यावासा वाटतं की मी सक्षम आहे आणि मी खूप छान म्हणणार नाही आहे, पण मी सुगरणसुद्धा आहे. मी एक कुशल स्त्री आहे आणि मी माझं आयुष्य माझ्या हाताने एक छान सुंदरसुद्धा बनवू शकते आणि सुंदर बनवणारच आहे. सो प्रत्येकानेही जरी तुम्ही असं स्वतःला जरी शब्द दिला की नाही आहे, मी खूप छान सुगरण जेवण बनवते, मी खूप सक्षम आहे, मी खूप पॉझिटिव्ह आहे, असं जरी स्वतःला म्हणत राहिला ना, तर तुम्ही बघा जेवणाच्या माध्यमातून ना की तुमच्या घरातले सगळे पॉझिटिव्ह राहतील, सगळे कुशल राहतील, सगळेच सक्षम राहतील. आणि हो, भातसारखं आपलं आयुष्य आहे. कधी थोडंसं तिखट असतं म्हणा किंवा कधी मसालेदार, तर कधी साधं म्हणा, असं आपलं आयुष्यसुद्धा असतं. आणि जेव्हा आपण प्रेमानं ते हलवतो ना, तेव्हा ते आपोआप बेस्टच होत जातं. सो आपण हे असे थोडंसं काहीतरी आज मोटिवेशनल म्हणता येणार नाही आहे, बट जाता जाता एक गोष्ट असं आठवलं, मला लक्षात आलं, म्हणून म्हटलं की चला आपल्या मसाले भातासोबत ना थोडं आपलं आयुष्यसुद्धा मसालेदार करू असं वाटलं. सो असं हे आपलं जेवणातलं गुपित मसालासुद्धा असतो, ज्याने आपल्याला तो आत्मविश्वास आणि तुमचं एक हास्य म्हणा किंवा तुमची ती स्मित असते. सो आपण नेहमी सगळेजण लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही जे काही करता ते एक विशेष आहे, ते विशेषच असतं, कारण ते तुम्ही करत असतात. तर मला हे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच कमेंट करून सांगा. त्यामध्ये मी एक बटाटासुद्धा घातलेला आहे आणि मग नंतर बटाटा घातल्यानंतर टोमॅटो घातल्यानंतर लगेच थोडंसं मीठ घाला. कांदा छान परतल्याशिवाय बाकीचे जिन्नस काहीही घालायचे नाही आहेत. त्यामुळे गोल्डन ब्राऊन कांदा झाल्यावरच बाकीचे आपल्याला जिन्नस टाकायचं आहे, नाहीतर मग ते काय होतं की शिजलं जात नाही आहे. मग टोमॅटो तर लगेच घातला ना तर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे ते भाजलं जात नाही आहे. त्यामुळे त्याला पाणी सुटल्यामुळे ना की थोडासा तो कच्चापणा राहत असतो. त्यामुळे हे अशा पद्धतीनं मी करून घेतले. करतानाच थोडंसं करपायला लागलं, म्हणून म्हटलं की चला पटकन हलवू आता. सो जे काही आहे तुमच्याकडे वांगी असेल, शिमला मिरची असेल, मटार असेल, पनीरसुद्धा घातला तरी चालेल. त्यामुळं मसाला भात म्हटलं की आपण काहीही घालतो, काहीही करून खातो, त्याची टेस्ट एक अलग लेवललाच होऊन जात असते. सो अशा पद्धतीनं मी सगळं घातलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे आहेत आणि पहिला हळद टाकू. हळद टाकल्यावर ना की त्याची कलर बघा तुम्ही, खरंच खूप भारी होतं कलरमुळे, हळदीच्या ह्या कलरमुळे. आणि ह्या स्टेजला जेव्हा आपण हळद घालतो ना, ह्या स्टेजला घालायचं, खूप आधीसुद्धा घालायचं नाही किंवा नंतरसुद्धा घालायचं नाही. ह्या स्टेजला घातला तरच तुमच्या मसाला भाताची कलर खरंच खूप छान होत असते. त्यामुळं मी असं हळदसुद्धा घातलेलं आहे. त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की बिर्याणी मसाला घालायचा आहे, गरम मसाला घालायचा आहे, तर तेही तुम्ही घालू शकता यामध्ये. सो मी थोडंसं बिर्याणी मसालासुद्धा घालत असते, कारण खरंच खूप छान लागतं. नंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखटसुद्धा घालू शकता. आणि लक्षात ठेवायचं आहे आपण ना की ह्यामध्ये एक मिरचीसुद्धा घातलेली आहे. सो त्या पद्धतीनं तुम्ही चटणी टाकू शकता. सो चटणी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, मसाला टाकायचा आहे आणि हे छान परतून झालं, शिजलं की मग नंतर आपल्याला भात घालायचा आहे, तांदूळ घालायचा आहे. आता ॲक्च्युली तांदूळ मी थोडंसं भिजत ठेवलेलं होतं, त्यामुळे आपला भात पटकन शिजणार आहे. जर तुम्हाला लवकर करायचं असेल ना,
तर तुम्ही भात पण आधी ना भिजवून ठेवू शकता आणि मग नंतर घातलं ना की पटकन शिजतं. ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं तरी आपलं लवकर भातसुद्धा शिजलं जातं. आणि हो, रोज आपण जेव्हा जेवण बनवणं किंवा आपलं हे काम नाही आहे तर आपला हा स्वभाव आहे. सो पोटासाठी जेवण बनवत असताना आपल्या ॲक्च्युली मनालाही किंवा मनासाठीही थोडं आपण चांगलं विचार करावं असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हीही तुमच्या मनाला चांगलं विचार करायला विसरू नका. सो नक्कीच जेव्हा जेवण बनवत असता तेव्हाही खरंच खूप छान विचार करत जावा, जेणेकरून आपलं घरसुद्धा खूप छान पॉझिटिव्हसुद्धा होत जातं. आणि हा जेव्हा आपण मसाला टाकतो ना किंवा तसंच आपल्या आयुष्यातही थोडं तारतम्य म्हणा किंवा थोडं धैर्य, थोडा आत्मविश्वास असा मसाला आपण टाकायला हवा. की आणि एक गोष्ट म्हणजे आपण काही केलं तरी दोष नको काढायला. आपण करत आहोत म्हणजेच ते खूप महत्त्वाचं आहे किंवा तो विशेष आहे, त्यामुळे दोष काढायला नको असंच वाटतं. तर ॲक्च्युली जो हा मी आता मसाला टाकला ना, आर्य गरम मसाला, तर ते गावाकडेच मिळतं आणि खरंच खूप छान आहे. त्याच्याने एक टेस्ट वेगळीच होऊन जाते. हे तांदूळ मी 20 मिनटं तर भिजत घातलेले होते, त्यामुळे थोडासा हा फुलला आहे, त्यामुळे आपला भात लवकर शिजेल आता. सो घालायचं, थोडंसं हलवायचं. ॲक्च्युली ना की माझे जैन फूड लाईफमध्ये जो आपला ब्लॉग आहेत ना, व्हिडिओज कुकिंगचे, त्यामध्ये ना मी खूप सारे व्हिडिओज ना की मोठ्या जेवणाचा पाठवलेला आहे. म्हणजे एकदा आमच्या गावची यात्रा होती. सो 1000 ते 1500 लोकांचं जेवण केलेलं. सो त्यावेळेचं रेसिपीज जे काही मोठ्या क्वांटिटीमध्ये कसं बनतात. आणि सेकंड थिंग मी काय केलेलं होतं, शिकरजीला गेलेलो, त्यावेळेला पण 200 लोकांचा स्वयंपाक होता त्यावेळेला. सो त्याचंही मी पूर्ण जे काही स्वयंपाक आपण करतो तर त्याची सिक्रेट रेसिपी सुद्धा मी सांगितलेली आहे. खरंच मला असं वाटतं की आता हे तांदूळ मी घालत होते ना, तर त्यावेळेला मला असं एक वाटलं किंवा वाटतं म्हणजे कसं की आपण घर सांभाळत असतो, ऑफिस सांभाळतो, इवन मुलं बघणं, आपलं मुलांनासुद्धा सांभाळतो. हे सगळं इतकं खरंच सोपं नाही आहे. वाटतं सोपं पण खरंच सोपं नाही आहे हे. म्हणून ना की आणि हे रोज ॲक्च्युली आपण रोज करत असतो ना. जसं आपण कांदा परततो किंवा तसंच आपल्या आयुष्यातले प्रश्नही आपण परतत असतो. हळूहळू कसं आपण ते प्रश्न सोडवत सुद्धा असतो. बघा ना, जसं आपण कांदा परततो तसा तो कसं सोनेरी होत जातं, तसंच आपण आपल्या सगळ्या मेहनतीचं सुद्धा सोनं करायचं आहे. बोलता बोलता कधी मसाला भात तयार झाला ना तर काहीच कळालेलं नाही. चला आता हे थोडंसं शिजवून घेऊ, म्हणजे आपला मसाला भात तयार होतो आणि पटकन पॅकिंग करू. पॅकिंगला वेळ मिळाला तर मी नक्कीच क्लिप्स घेते, नसेल तर आपण भेटूच उद्या. सो तुम्हीही मसाला भाताचे मला कमेंट करून सांगा की कसं करता वगैरे, आणि त्याची रेसिपीसुद्धा नक्कीच शेअर करा. सो हे शॉर्टकट पद्धतीमध्ये मी केलेलं आहे. सो नक्कीच तुम्हीही कमेंट करा. गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? मस्तच ना. चला, ॲक्च्युली काल धावपळ झाली त्यामुळे व्हिडिओचे क्लिप्स वगैरे काही घेता आलेले नाही आहे. आणि ॲक्च्युली आम्ही काय केलं की रात्रीच बॅगेत वगैरे सगळं भरून ठेवलेलं होतं. आणि आता 4 वाजता मी उठले परत. मग नंतर मग विचार केला की आपण लवकर जितका होईल तेवढं बाहेर पडू म्हटलं, कारण नंतर परत ट्रॅफिक काही लागणार नाही, कारण आज संडे, त्यामुळे असं वाटतं की आता ट्रॅफिक लागणार नाही. पण थोडं गर्दी तर आहेच, त्यामुळे आम्ही 5:15 साडेपाचला तरी बाहेर पडलो. सो थोडीशी थंडी जाणवत होती, पण आता बघू गावाकडे जाऊन किती थंडी वगैरे आहे. सो चला मग आता जाऊ आपण. सो रोड ट्रिप बघू, जेवढं होईल तेवढं मी घेण्याचा तर प्रयत्न करतच आहे. पण बघा ना, कधी तुम्ही पहाटे निघा, रात्री निघा, आपल्या रोडवरती ना की गाड्या भरपूरच असतात. त्यामुळे असं वाटत असतं की दिवस रात्र काही कळतच नाही आहे, असं वाटायला लागलं मला. सो खरंच खूप छान वातावरण तर झालेलं होतं, कारण ऊन वगैरे असं जास्त काही नव्हतं. त्यामुळे लवकर पहाटे निघाल्यावर असं वाटतं की बाबा आपण पटकन जाऊन पोचतं वगैरे. सो चला, आता नाश्त्यासाठी थांबलेलं आहे. आणि इथे जे आम्ही थांबलेलं ना, तर ही फुलं बघून खरंच खूप भारी वाटतात. आता बघू ब्रेकफास्टला काय काय आहे वगैरे आपण बघू. आणि कालचा ॲक्च्युली मसाला जो जर थोडासा शिल्लक राहिलेला होता ना, तर तो पण मी घेऊन आलेला आहे. कारण म्हटलं की खराब नको करायला, कारण काल छान केलेलं होतं आणि आता थंडी आहे, त्यामुळं खराब वगैरे काही होणार नाही. त्यामुळे ब्रेकफास्ट करताना आपल्याला 7:30-8 तरी वाजतीलच, त्यामुळे 7-8 वाजता आपण खाऊ शकतो वगैरे. त्यामुळे तेही मी घेऊन आलेलं आहे. हां, उसळ, श्रीषाची इडली, एक वडा सांबार.
चला थांबू आता इथेच आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो नक्की व्हिडिओ नेक्स्ट बघा, वास्तुशांतीचा जो असेल गावाकडचा. सो जेवढे पॉसिबल आहे तेवढे मी क्लिप्स तर घेणारच आहेत. सो नक्की बघायला विसरू नका. चला थांबू आता इथेच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नाईक अँड सोनाली.